स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी VPN ची गरज लागणार आहे. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोरवरून सिक्युअर VPN डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो ओपन करून घ्यायचा आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर या सिम्पली कनेक्ट बटनावर क्लिक करून हा VPN कनेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बॅक निघून कॅपकट या ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे मटेरियल राहणार आहे. फोटोजमध्ये PNG, ब्लॅक पेज आणि इमेज राहणार आहे आणि व्हिडिओमध्ये बीटमार्क प्लस म्युझिक व्हिडिओ इथं राहणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जो बीटमार्कचा व्हिडिओ आहे तो काय करायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता इथं तुम्हाला बीटमार्क करून दिलेले आहेत. आता बीट कसे करायचे, सगळ्यात पहिला जो बीट आहे तिथं ग्लो होताना दिसून येणार आहे आणि जिथं ग्लो होणार आहे तिथं आपल्याला स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करून दोन भाग करून घ्यायचे. आता अशा प्रकारे बघू शकता इथं तुम्हाला, आता बघू शकता इथं पण पहिला बीट केलेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर बघू शकता सेकंड बीट आहे तो इथं ग्लो होतोय. तर अशा प्रकारे जिथं जिथं ग्लो होतोय तिथं आपल्याला बीट करून घ्यायचं अशा प्रकारे बघू शकताय. तर सिम्पली अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की शेवटपर्यंत आहे ते बीट करून घ्यायचे. बघू शकता आपण 5 नंबरचा अशा प्रकारे करायचा आहे. त्यानंतर बघू शकता ग्लो होतोय. त्यानंतर अशा प्रकारे, त्यानंतर बघू शकता 7 नंबरचा अशा प्रकारे, त्यानंतर 9 नंबरचा ग्लो तुम्हाला अशा प्रकारे इथं दिसून येईल. म्हणजे एकाच साईजचे सगळे जे बीट आहेत ते एकाच साईजमध्ये तुम्हाला इथं येऊन जाणार आहेत. फक्त जिथं ग्लो होतोय तिथंच फक्त बीट मार्क करायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे ॲक्युरेट पद्धतीने तुम्हाला इथं बीट मार्क करता येईल. तर अशा प्रकारे बघू शकताय 14वा बीट, म्हणजे या आजचा जो स्टेटस आहे त्याला बीट भरपूर आहेत आणि अशा प्रकारे लास्टचा बीट. तर बघू शकता अशा प्रकारे आपण बीट करून घेतलेलं इझी वेमध्ये. आता याच ठिकाणी तुमचा इमेज रिप्लेस कसा करायचा, म्हणजे इमेज कसा ॲड करायचा, तर सिम्पली तो भाग सिलेक्ट करून घ्यायचा जिथं आपल्याला इमेज रिप्लेस करायचा आहे. आता इथून आपल्या प्रत्येक ठिकाणी इमेज रिप्लेस करायचंच आहे, पण स्टार्टिंगपासून करण्यासाठी सिम्पली तो भाग सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत इथं तुम्हाला रिप्लेस ऑप्शन मिळेल. तर त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन तो इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता अशा प्रकारे तुमचाही इमेज काय करायचा, रिप्लेस करून ॲड करून घ्यायचा आहे. मी ही अशा प्रकारे करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे इमेज आहे तुमचा तो ॲड करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत. तर अशा प्रकारे बघू शकता आपण इथं इमेज ॲड केलेले आहेत बीटमार्कमध्ये. त्यानंतर इमेज लेअरच्याच खाली तुम्हाला ॲडिओ लेअर क्लिक करून सिम्पली ॲडिओ ॲड काढायचा आहे. त्यानंतर काय करायचं, या ऑप्शनमध्ये आल्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये जाऊन एक्सट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून आपलं जे मटेरियल आहे त्या मटेरियलमधील जो व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये सॉन्गही तुम्हाला दिलेला आहे अशा प्रकारे. तो फक्त काय करायचं, व्हिडिओ सिलेक्ट करून एक इम्पोर्ट सॉन्ग ओनली या ऑप्शनवर क्लिक करून 1 नंबरला तुमचं सॉन्ग आहे ते इम्पोर्ट होऊन जाणार आहे. ते तुम्हाला प्लसचे नाव क्लिक करून ॲड करायचं आहे. तर अशा प्रकारे सॉन्गही ॲड केलेला आहे, इमेजही ॲड केलेला आहे. त्यानंतर या आता प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी स्टार्टिंग लाईन सगळ्यात पहिल्यांदा इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला कॅमेरा डान्सिंग म्हणून एक इफेक्ट मिळणार आहे. तर सिम्पली तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल कॅमेरा डान्स. तर तो सिम्पली काय करायचा आहे, अप्लाय करून घ्यायचा. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेन्थ इथपर्यंत जोडून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे. आता ॲनिमेशन ऑप्शनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं काय करायचं, हे ऑप्शन स्क्रोल करत पेंडुलम 1 हा जो इफेक्ट अशा प्रकारे राहणार आहे, आता दिसून येत नाही आहे, तर सिम्पली अशा प्रकारे राहणार आहे, तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. त्यानंतर थर्ड लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा अशा प्रकारे. सिम्पली अप्लाय करून घेतल्यानंतर 2 इफेक्ट अशा प्रकारे राहणार आहेत. त्यानंतर थर्ड इमेज लेअर म्हणजेच
फोर्थ इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर तर हे ऑप्शन स्क्रोल कर तुम्हाला लेआउट म्हणून इफेक्ट मिळून जाणार आहे. तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तो सिम्पली अप्लाय करून हाच इमेज लेअर सिलेक्ट करून हे ऑप्शन स्क्रोल करायचे आहेत आणि ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन सर्क्युलेशन आहे ते आपल्याला -50 करून घ्यायचं आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये क्लिक करून कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि वेव्ह अँड ABS म्हणून पहिला जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे. अशा प्रकारे आल्यानंतर वेव्ह AM म्हणून जो 2 नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये क्लिक करून कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि लेआउट हा इफेक्ट परत एकदा इथं आपल्याला अप्लाय करून हाच इमेज लेअर सिलेक्ट करून हे ऑप्शन स्क्रोल करत ॲडजस्टमध्ये यायचं आहे आणि सर्क्युलेशन आहे ते -50 करून घ्यायचं आहे. आता -50 करून घेतल्यानंतर परत एकदा यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि यामधील वेव्ह ABS पहिला जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि पेंडुलम 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला परत एकदा पेंडुलम 2 हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. आता बघू शकता आपलं ॲनिमेशन व्हिडिओ आहे ते 10 ते 11 इमेजला झालेले आहेत. आता सिम्पली 10 ते 11 इमेज नंतर चालवणार इमेज तो तुम्हाला अशा प्रकारे 12 सेकंदाला मिळून जाईल. तर 12 सेकंदापासून आपण मेन इफेक्ट चालू करणार आहोत. तर सिम्पली काय करायचं आहे, इथून बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून आता इथं काय करायचं, हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं बटरफ्लाय म्हणून ऑप्शन मिळून जाईल. तो बटरफ्लाय ऑप्शन सिलेक्ट करून यामधील बटरफ्लाय ड्रीम हा 4 नंबरचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि तर टेक्नॉलॉजी म्हणून एक इफेक्ट मिळून जाईल, तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. इथं बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. फक्त इफेक्ट लोड झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर इफेक्ट दिसून येतील. तर आपण 3rd नंबरचा ट्राय करून बघूया. अशा प्रकारे टेक्नॉलॉजी हा इफेक्ट राहणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ आहे ती या इमेजपर्यंतच ठेवून यासमोरील 3rd इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला लास्ट ऑप्शनला यायचं आहे आणि स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करून मिरर 3 हा जो 4th नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्ट करून व्हर्टिकल आहे ते अशा प्रकारे सेट करायचा आहे आणि फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून हा इमेज लेअर सिलेक्ट करून याची साईज आहे ती कमी करून अशा प्रकारे इमेज सेट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघू शकताय. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये इन ॲनिमेशनमध्ये स्लाइड साईड म्हणून जो पहिला इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून याची सेटिंग पूर्ण वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला इथून बॅकहून घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं, इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता बॉडी इफेक्टमधील क्लोन ऑप्शन 3rd ऑप्शन तुम्हाला दिसून येतो, तो सिम्पली सिलेक्ट करून हा जो डुबलिंग इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून ॲडजस्टवर क्लिक करायचा आहे आणि इथं इन्सेव्हिटी तर म्हणजे आपली याची जी आहे जी आपल्याला बॅकग्राऊंडची जी ब्लर क्षमता आहे ते अशा प्रकारे 60 पर्यंत ठेवू शकता. त्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून स्टेटस घ्यायचा आहे. तर अप्लाय केल्यानंतर लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला परत एकदा बॅक निघून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि इथं हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला सेल्फी म्हणून ऑप्शन मिळून जाईल, तो सिम्पली सिलेक्ट करून इन माय हार्ट हा जो 3rd नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला तो इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. आता बघू शकता 12 सेकंदापासून चालवणारा जो ट्रान्झॅक्शन बॉक्स आहे त्या बॉक्सला इफेक्ट देण्यासाठी 12 सेकंदापासून पुढे जे चालवणारे ट्रान्झॅक्शन बॉक्स आहेत तो सिलेक्ट करायचा आहे. आता सिलेक्ट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं आपल्याला कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून इथं स्नॅप झूम म्हणून हा जो पहिला इफेक्ट मिळतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अशाच प्रकारे प्रत्येक ट्रान्झॅक्शन बॉक्सला हा स्नॅप झूम हा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय शेवटपर्यंत करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला जो इफेक्ट आहे त्याचं कॉम्बिनेशन आहे त्याचं युनिक असं तुम्हाला दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे शेवटपर्यंत हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करून मटेरियलमधील जी PNG दिलेलं आहे ती तुम्हाला अशा प्रकारे युनिक PNG दिलेलं आहे ती सिम्पली ॲड करून याची लेंथ वाढवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायची आहे आणि याची लेंथ आहे ती शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून घेऊन जिथं आपल्याला 3 मिरर इफेक्ट आहे तिथं काय करायचं आहे, थोडंसं इथं आपल्याला कट करून म्हणजे PNG आहे ती 2 भागात कट करून अशा प्रकारे तुम्हाला
खाली अशा प्रकारे सिम्पली सेट करावी लागेल. त्यानंतर सेट झाल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला स्टेटस आहे तो अशा प्रकारे सेव्ह होऊन जाणार आहे आपल्या गॅलरीमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी.